नमस्कार मित्रांनो, भगिनींनो, मी डॉक्टर कृष्णा चौधरी, कॉस्मॅटिक सर्जन, कर्वे रोड, पुणे 4. आज तुमच्याबरोबर ब्रेस्ट इम्प्लांटचे दुष्परिणाम, साइड इफेक्ट्स व कॉम्प्लिकेशन्स ह्याच्याबद्दल चर्चा करणार आहे. कुठलीही सर्जरी, कुठलीही मेडिसिन्स आपण जेव्हा करतो किंवा घेतो, तर संभाव्य धोके, साइड इफेक्ट्स हे अवश्य माहीत पाहिजेत. ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी, कॉम्प्लिकेशन्स व साइड इफेक्ट्स हे इम्प्लांटमुळे होणारे प्रॉब्लेम्स आहेत आणि बॉडीमध्ये ते राहिल्यामुळे होणारे प्रॉब्लेम वेगळे आहेत. आकार वाढवण्यासाठी आपण सिलिकॉन किंवा सलाईन इम्प्लांटचा वापर करतो. कॉस्मॅटिक किंवा पुनर्रचना सर्जरीसाठी केले जाते किंवा पोस्ट कॅन्सर ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी केली जाते. कधी कधी ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवसांनी, काही महिन्यांनी सूज व वेदना होतात, रक्तस्राव होतो, इन्फेक्शन होतं, जखम उघडी पडू शकते तुरंत. तर ह्या संभाव्य धोके नेहमी लक्षात ठेवायला पाहिजेत आणि ह्यातले काहीही प्रॉब्लेम आले तर ताबडतोब तुमच्या सर्जनला संपर्क करणे आवश्यक आहे. अंगावर काढू नये. तसेच ताप येणे, इन्सिजनच्या जवळ लालसरपणा किंवा एका ब्रेस्टवर लालसरपणा जास्त दिसणे, फुगणे, मऊ येणे, तीव्र वेदना होणे, ठणक लागणे, ताप येणे, अशा वेळी त्वरित डॉक्टरांना संपर्क करा. बऱ्याच केसेसमध्ये कधी कधी शरीर इम्प्लांट भोवती एक घट्ट आवरण तयार करते. स्तन कडक होतो, आकार बदलू शकतो व कधी कधी पुन्हा सर्जरी करणे आवश्यक होते. सिलिकॉन किंवा सलाईन इम्प्लांट शक्यतो फुटत नाहीत, पण एखाद्या वेळी हे होऊ शकतं. फार मोठा जोराचा धक्का लागला किंवा कुठली टोकदार वस्तू भोसकल्या गेली तर अशा वेळी MRI तपासणी आवश्यक असू शकते आणि इम्प्लांट जर रप्चर झालेला असेल तर तो काढून टाकावा लागतो. कालांतराने काही केसेसमध्ये संवेदना कमी होते. बऱ्याच वेळा निप्पलच्या भोवती संवेदना कमी होते. लहान मोठे साईज वाटायला लागते. अशा केसेसमध्ये जिथे असिमेट्री आहे किंवा इम्प्लांट रप्चर झालेला आहे, दबलेला आहे, तर पुन्हा सर्जरीची गरज भासते. एक लक्षात ठेवा की इम्प्लांट आयुष्यभर टिकत नाहीत, अशी कुठेही लेखी तुम्हाला गॅरंटी वॉरंटी मिळत नाही. परंतु बऱ्याच केसेसमध्ये 20 वर्ष सुद्धा इम्प्लांट राहतात. सर्वसाधारणपणे 10 वर्षांनी, 12 वर्षांनी स्त्रियांना इम्प्लांट बदलावाची इच्छा असते किंवा एक साईज मोठी करायची असते किंवा एक साईज लहान करायची असते किंवा कायमस्वरूपी तो काढून टाकायचा असतो. काही केसेसमध्ये काही कारण नसताना, ब्रेस्टमध्ये काही प्रॉब्लेम नसताना थकवा जाणवत असतो, सांधेदुखी, केस गळणे आणि वैज्ञानिक पुरावे मर्यादित, पण काही महिलांना लक्षणे ही जाणवतात आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याकडे बरोबर नाही. पण अशा केसेसमध्ये जर इम्प्लांट काढून टाकले तर हे प्रॉब्लेम जातात, हे लक्षात असू दे. इम्प्लांट दोन प्रकारचे आहेत. एक स्मूथ इम्प्लांट आहे, जे त्याचा जे आवरण आहे, जो सरफेस आहे तो भयंकर गुळगुळीत असतो आणि दुसरा असतो तो खरबडीत असतो. खरबडीत आता वापरणं बंद झालेलं आहे, कारण असा समज आहे की त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम येतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, स्तनात सूज येणे किंवा द्रव साचणे किंवा एक साईज मोठी दिसणे हे लवकर डायग्नोज करून घेण्याची आवश्यकता आहे. सारांश, काळजी घ्या. तुमच्या सर्जननी जे सूचना दिलेल्या आहेत त्या तंतोतंत पाळा आणि इम्प्लांट सर्जरी करण्याच्या आधी योग्य सर्जन निवडा. नियमित फॉलोअप करा. शरीरात बदल जाणवल्यास त्वरित तपासणी करा व माहितीपूर्ण निर्णय घ्या आणि आपल्या आयुष्यात त्याचा आनंद घ्या. धन्यवाद. अवश्य संपर्क करा. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल 9822058916, कर्वे रोड, पुणे, डॉक्टर चौधरी. नमस्कार मित्रांनो, भगिनींनो.
नमस्कार भगिनींनो, मी डॉक्टर कृष्णा चौधरी, कॉस्मॅटिक सर्जन, कर्वे रोड, पुणे, इंडिया. आज आपण ब्रेस्ट इम्प्लांट ऑपरेशन झाल्यानंतर जे संभाव्य धोके आहेत, कॉम्प्लिकेशन्स होतात, त्याबद्दल अधिक माहिती घेऊया. नमस्कार, डॉक्टर कृष्णा चौधरी, पुणे, इंडिया. आज आपण ब्रेस्ट इम्प्लांट चे संभाव्य धोके, कॉम्प्लिकेशन, साइड इफेक्ट याबद्दल चर्चा करूया. हे अत्यंत महत्वाचं आहे की प्रत्येक सर्जरी करून घेताना आपल्याला माहित पाहिजे काय संभाव्य धोके आहेत किंवा नाही.